हॅलो नमस्कार. तर आज ना 1 जून आहे आणि 1 जूनला बऱ्याच जणांचं बड्डे आहेत असतात. तर पप्पांचा आमच्या बड्डे आहे आज. तर बड्डे स्पेशल बनवणार आहे बिर्याणी. तर इथं चिकन आणलं, 1 किलो चिकन आहे. नंतर हे तांदूळ आहे, अर्धा ते पाऊण किलो तांदूळ असेल बहुतेक. तर तांदूळ पण पाण्यात भिजत घातला आहे. आणि इथं मम्मीनी ग्रेव्ही पण करायची आहे, चपाती करायची आणि बिर्याणी करायची आहे. खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एवढं सगळं ठेवले. तर बिर्याणी माझ्याकडे आहे आणि मम्मी चपाती आणि बाकीचं ग्रेव्ही करणार आहे. तर आता चला आम्ही बिर्याणी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आता. तर आता सगळ्यात पहिलं कांदा कट करून तेलामध्ये चांगला कांदा भाजून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो छान लालसर असं तेलामध्ये भाजून घ्यायचं, थंड करायचं आणि मग त्याचं वाटण करायचं. तर जवळपास 4 कांदे, चिकन जास्त आहे तर ह्या चिकनची बिर्याणी करायची आहे. आणि हे इथं ठेवलं आहे ताटात, तर त्याची थोडी ग्रेव्ही करायची आहे. आणि हे इथं मी छोटे 3 टोमॅटो कट करून घेतले. आणि आता हे सगळं व्यवस्थित आता सगळं लालसर असं भाजून थोडं थंड करून मग त्याचं वाटण तयार करते. तर इथं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे. हे आहे अद्रक लसूण याचं वाटण आहे. आणि हे कांदा आणि टोमॅटो. हे मग अशी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं एक बिर्याणी मसाला, सुहानाचा आहे हा बिर्याणी मसाला, हळद, मीठ, थोडीशी तांबडं तिखट नाही त्यामुळे थोडीशी चटणी आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. 3 चमचे कांदा टोमॅटोची पेस्ट. नंतर हे एवढासा अरे पळते आणि अद्रक आणि लसूण याचं वाटण, खोबरं थोडंसं घातले, नाही घातलं तरी चालते खोबरं, पण थोडं खोबरं आणि थोडासा लिंबाचा रस. दही असेल तर लिंबाचा रस नाही घालायचा आणि दही नसेल तर लिंबाचा रस घालायचा थोडासा. आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आता चिकनला सगळं मसाला लावून ठेवला आहे. आता थोडंसं 1-10 मिनटं ठेवायचं आणि नंतर मग हे करायचं. मग मी तर चपात्याचं पीठ मळायला लागले. तर आता फोडणी द्यायला लागली मी. तर तेजपत्ता आणि थोडेसे गरम मसाले आहेत, तर ते सगळं आता तेलामध्ये परतून घ्यायचं चांगला वास येतेपर्यंत. गॅस थोडासा कमी वरची लावली. थोडेसे जिरे पण ह्याच्यात घालायचे आता. आणि जिरे आता भरपूर असा तेजपत्ता. आणि हे खडे मसाले जास्त हे करायचे नाही, थोडे हलके असे भाजायचे, नाही तर करपला की मग त्याची चव गेली मग समजायची. हलकासा थोडा कलर आला की ह्या मसाल्यांचं कसं वास लागणं महत्त्वाचं आहे चिकनला. मग हलकासा वास यायला लागला की जे आपण मॅरिनेशन केलेलं हे चिकन घालायचं. ते बकवास वाटत असेल तर ते कापलेलं. I know wanted. Oh my God. तर असं सगळं मला बोलायचं मुलाला. एकच मिनटं काम हलवू देते व्यवस्थित. बिर्याणी नाही बाहेर करत, बाहेरच करायचं आहे की ग्रेव्ही बिर्याणीचं. तर आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं. संचित आमच्या इथं खायला लागला चिरमुरे, देशी चिरमुरे, जे तुम्हाला शेंगदाणे भेटेल. आता पीठ मळून ठेवलं मम्मीने. तर आता इथे चिकनसाठी पाणी गरम करायला ठेवले. चिकन आपलं अजून शिजतंय. आणि हे जे मॅरिनेशन केलेलं पाणी होतं ना, म्हणजे मसाला होता तो साईडला काढून मी ठेवला आहे.
तांदूळ पण आपला जवळपास एक पाऊण तास तर झालं. तांदूळ छान भिजला आहे. एवढा छान तांदूळ भिजेल ना तेवढी बिर्याणी मस्त होते. आणि तांदूळ शिजायला वेळ पण घेत नाही. हे मसाला आहे इथं. मी हे छोट्या छोट्या अशा प्लेटा. मम्मी बाहेर बनवायला लागले चिकन ग्रेव्ही टाईप असं थोडंसं करायचं आहे. झालं का? झालं का? तर मसाला मग अशी बारीक केलेला आणि इथं आहे चिकन. हिला कांदा आणि टोमॅटोमध्ये फक्त ठेवलं आहे. नाही, फक्त कांदा आहे. कांदा, हळद आणि मीठ. मग सांगायचं नाही मला आणायला पाणी. आताच ठेवलं होतं. कांदा नाही का टाकला मग? म्हणली का कांदा टाकते? मला वाटलं कांदा टाकलाय. कसं ग्रेव्ही करायचं आहे का रस्सा करायचा आहे? ओके ओके. आणता बाय छान तेल सुटले आता. आजीला काय म्हणते जाऊ का? शांताबाई. काय म्हणायचं? शांताबाई. शांताबाई. ही कोंबडी आहे ना, कोंबड्यांना पाणी ठेवत जा पहिला. ही काळी कोंबडी आहे बघ, थोडीशी जाड. हे बघ इथं इथं पडली होती डोळे वाच करून अशी. मग काय मी पाणी तिला उठवलं आणि तिकडं पाणी तर थोडं टाकलं मग पाणी पिले. हा, त्यांना काय तर पाणी ठेवत जा पहिला दुपारचं. ऊन कसलं पडायला लागले. मी तिथं मग नंतर 3 बादल्या पाणी ओतलं. हीच काळी बहुतेक होती का दुसरी काळी काय माहिती. किती ऊन पडले नाही बघ. इथंच इथंच झोपल्यासारखीच अशी अशी पाय करून पडली. हा, मी बोर आले बोर बघ. अगे माझं बोहरा आलं ग. चिकन आहे चिकन आहे. वास येतोय चिकन आहे. वेगळाच वास येतोय. काय करायचं जेवायच्या टाइमला जातोय. इकडे बघ. दिला असता. जेवण करायच्या टायमिंगला येत जा रे. करताना येतोय आणि खाताना नसतोय ना. नुसता वास घ्यायला येतोय. अगं खाणं बी लय नाजूक आहे. हा हा, शांताबाई. अजून बोलव त्याला. ये इकडे बरं या. संचितला घाबरतो. घाबरतो. हा हा, शेर बसल्यासारखं बसलाय आता. हा हा, अगं तू दुपारी सकाळी तुला व्हिडिओ हा खेळत होत्या त्या बारक्या पिल्ला सोबत ना. खेळवत होता त्याला. वर काय चढत होता. ये म्हणत होता वर. त्याला मिठीत काय घेत होता आंघोळ करताना. त्या खेळवतोय पिल्लाला. व्हिडिओ काढायला. असं दे बसलाय आता. कसं शेर बसल्यासारखं बसलाय. ओ शांताबाई. तरी बघा झाकण लावून ठेवलं होतं. पाणी अजून कसलंच ओतलं नाही मी. असं थोडंसं तेल सुटलं. अजून मधून 1-2-3 वेळा हलवलं होतं मी. चांगलं लगेच पाणी ओतलं की मग ते चिकन आहे तर शिजत नाही आणि वास पण येतो चिकनचा. त्यामुळे जितकं होईल तेवढं मसाल्यात शिजवलं की मग वास येत नाही आणि बिर्याणी आहे तर आपली छान होते. त्यामुळे अजून तर लगेच पाणी ओतणार नाही. ज्यावेळेस जास्त चिटकल असं वाटायला लागलं ना मगच पाणी ओतायचं. आता लगेच चिकनमध्ये ह्या पाणी ओतलं की मग भरपूर असा वेळ लागतो चिकन शिजायला. इतकं मिठात शिजेल ना तर ह्या मसाल्यांचा वास चिकनच्या आतपर्यंत जातो. त्यामुळं कधी पण चिकन करताना अशी गडबड नाही करायची. पाणी ओतायची बिर्याणी वगैरे करताना, ग्रेव्ही करताना. डायरेक्ट शिजवत असाल तर इथं आहे तांदूळ आपला. मस्त असं तांदूळ भिजला आहे. पाण्याला पण उकळी आली आणि पाण्यामध्ये मी थोडंसं 1 स्टारफूल, तेजपत्ता आणि थोडंसं लिंबू, तेल आणि अजून काय राहिलं का थोडीशी लवंग आणि मिरी टाकली. एवढं टाकलं. तर आता तांदूळ आहे. तर आता एक तांदूळ भरपूर असा 1-1.25 तास तर होऊन गेलं तांदूळ भिजला आहे आपला. त्यामुळे तांदूळ जास्त भिजला ना शिजायला जास्त वेळ घेत नाही, पटकन शिजतोय. त्यामुळे आता हा सगळा तांदूळ आहे तर एक 70 ते 80% शिजवून घ्यायचा. जास्त शिजवायचा नाही बिर्याणी करताना तांदूळ. तर हा तांदूळ आता सगळा मी थोडा थोडा टाकून घेते. तर तांदूळ सगळा टाकलाय. आता त्याला 70-80% शिजवून घेऊया.
आणि हे उलटण ह्याच्यात पण मिक्स केलं तर त्यामुळे कलर थोडा चेंज दिसतोय. आणि आपलं चिकन पण छान शिजले. जे मी मगाशी तुम्हाला मसाल्याचं पाणी दाखवलं होतं ना, तर तेच पाणी मी ह्याच्यात घातलं, एक्स्ट्रा असं काही पाणी घातलं नाही. आणि आता थोडंसं हलकंसं असं पाणी घालणार आहे मी अजून. आणि थोडीशी ग्रेव्ही पाहिजे, कारण आता तांदूळ आपलं शिजल्यावर जास्त होईल. याच्यात पाणी जर जास्त नसेल तर मग एकदम सुकी अशी बिर्याणी होईल. थोडासा मसाला असा लागला पाहिजे सगळ्या तांदळाला. त्याच्यासाठी आता थोडंसं ह्याच्यात थोडं गरम करून पाणी घालणार आहे आणि गॅस बंदच करणार आहे थोडं तेल सुटले की. आता हे तर आपला तांदूळ आहे तर बघा शिजला आहे चांगला. हो का, जास्त शिजवायचा नाही, हलकासा थोडासा कच्चा आहे ना तोपर्यंतच त्याला काढायचं साईडला. आणि गॅस आहे तर ताबंदच करू. इथं हे आहे काय म्हणतो त्याला, गाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे असं काय म्हणतो त्याला, चाळणी टाईप. हे सगळा तांदूळ आहे ना थोडासा काढून घेते. तर ग्रेव्ही आहे तर इथं तयार झाली म्हणजे निम्म मी लेअर केली. सगळ्यात खाली मी चिकनची घातले, त्याच्यावर आता भात घातला आहे आणि त्याच्यावर आता हे उरलेलं जे चिकन आहे ना ते घालते. तर मम्मीचा चालला आहे बाहेर स्वयंपाक आणि माझ्याजवळ आहे आता सध्या स्टँड वगैरे काय, त्यामुळे मी एकटीच चालले. माझं परत काय घेतले धुते काय धु. थोडे पीस आहेत तर असे पसरून घ्यायचे आणि ही ग्रेव्ही पण आता थोडी ओतून घेते. तर सगळी ग्रेव्ही ओतली आणि उरलेला भात आहे तर तो पण ओतला, कारण मला एक हाताने सगळं व्यवस्थित सारता येत नाही आणि दाखवता येत नाही, त्यामुळे मी आपलं ओतून घेतले. आणि ह्याच्यावर आता कलर असेल तर कलर, बारीक कट केलेली कोथिंबीर, हे सगळं घालायचं. गॅस अजून सुरू नाही केला मी, आता गॅस पण सुरू करते. नाहीतर कमी गॅसवर आता जितका छान दम बसेल तेवढे एकदम भारी लागते बिर्याणी. आता ह्याच्यावर मी कोथिंबीर वगैरे आहे तर बारीक कट करून कोथिंबीर आणि कलर पण बघते कलर आहे का, कलर असेल तर मग कलर वगैरे पण आता सगळं टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तूप असेल तर तूप पण टाका, पण आता मम्मी पप्पा तूप काय खात नाहीत ते, त्यामुळे मग तूप काय नाही. तूप असेल तर मग अजूनच एक नंबर लागते. ह्याला थोडंसं खाली असं आताच थोडंसं असं. हो माय गॉड, एक हाताने मला उचले ना आपण पातील. जाऊ दे आता. तर हे आता मी ह्याला हे करून घेते, कलर वगैरे टाकते, कलर आहे का बघते, कलर टाकते, कलर आणि कोथिंबीर वगैरे सगळं टाकून ह्या ताटाने मस्त असा दम द्यायचा त्याला. आता कलरमध्ये फक्त रेडच कलर आहे. रेड कलर पण मम्मीने कशाला आणलं आहे काय माहिती, रेडच कलर आहे फक्त, त्यामुळे मी आता रेड कलरच टाकणार आहे. असा ग्रीन कलर वगैरे असलं की छान वाटते, नसू द्या का रेड तर रेड आहे हे महत्त्वाचं. आणि हा रेड कलर असा आपण टाकून घेऊया थोडा आणि भरपूर अशी कोथिंबीर अशी पसरून घ्यायची. आणि अशा रीतीने आपली दम बिर्याणी आहे तर थोड्याच वेळात तयार होईल. थोड्या वेळ म्हणजे अजून जाईल तसा वेळ एक. आणि हा वरवंटा घ्यायचा, हा वरवंटा असा ह्याच्यावर दाबून ठेवायचा, वाफ बाहेर जात नाही आणि मग बसते सगळं व्यवस्थित छान. जेवढी स्टीम छान आतमध्ये बसेल ना तर तेवढी छान बिर्याणी होते. बसले चला ते कट्टा आवरून घेते, थोडीशी भांडे घासून घेते आणि मम्मीच्या चालल्यात बाहेर भाकरी दाखवते. संचित आमचं काम लावते मम्मीला, खाईल तर चुलीवरचंच नाही तर नाहीच तो खात, त्यामुळे मम्मी बाहेर आता भाकरी करायला लागली. भाकरी जास्त नाहीत करायच्या, 2 किंवा 3च करायच्या. संचित बिर्याणी खात नाही,
आपल्या थोड्याशा भाकरी करायचं आहे. त्याला आता हे आवडून घेते सगळं. छोट्याचा झालं का नाही म्हणतोय. तरी तर भाकरी आहेत तर बाजरीच्या चुलीवर अशा भाजून केल्यात. गलम हे गरम है काय आगाऊपणा करायला लागलाय संचित. शांत हवा सुटली. अरे शांत वेड्यासारखं नाही तेवढं करायचं सारखं सारखं. मी शेठजीला फोन करते. कोण शेडजी? रोहन शेडजी. इतकं एवढं इंगुळ पण नाही आणि कशा लोकच ठेवलंय का लागतंय. हा हवेने भाजत असत. तर ह्याच्यावरच्या आपल्या तव्यावरच्या भाकरी आणि आरावरच्या भाकरी याच्यात किती फरक आहे. किती छान अशा भाजलेल्या दिसतात. आणि ही भाकरी तव्यावर आपण भाजतो ना त्याच्यापेक्षा 100 पटीनं टेस्टी लागते. टेस्टी असं पलटी नाही टाकायची भाकरी. नाही दाखवते सबस्क्रायबरला आपल्या. होय अच्छा. आता हे भाकरी झाले तर आता आमची भेटायला आणि हे आता डायरेक्टच तवा काढूनच हे कर है ना. बाजरी जर चवीची असल्यावर तर अजूनच चवीला लागते भाकरी. कोण ऐकणार? कोणच नाही ऐकणार. एकटाच म्हणतो नॉट इंटरेस्ट. आवडलं नाही का? इंटरेस्ट नाही आम्हाला तुझं गाणं ऐकण्यात अजिबात. काडीचाही रस नाहीये. दूर लागते राहू दे. काय ना वॉन्टेडशी दूर दूर व्हायला लागला. अजून पाणी संचित घे रे मग मध्ये. मग मध्ये पाणी घे. हा हा काढ बाहेर सगळं. हा अशी भाजायची चुलीला लावून. अरे एवढं घेत असतं काय रे. मग म्हटलं तर बादली. हा पण फुलतंय का नंतर हे होते ना. काल पण चुलीवर स्वयंपाक केला होता. एक भाकरी फुगायला लागली. हो हो कशी भाकरी फुगायला लागली संचित एका साईडने. बाग कशी भाकरी फुगते. तिला आर आहे तर जरा जास्त लागतोय तेव्हा ते अजून चांगली फुगते. तर बघा हे भाकऱ्या वाफ लागेल हातात जायला. गरम भाकरी गरम आहे ते. हा भाकऱ्या कशा हे भाकरी आरावरच्या भाकरी आहेत आणि 3च भाकरी केले तर असं टोपलं गच्च भरल्यासारखं दिसायला लागले. खाली बघा सगळा कचरा. ए कचरा म्हणायचा असतो काय. चपात्या सकाळच्या बावळट. कचरा कोण म्हणतं का. येडं पिल्लो आहे आमचं निवळ. आता भूक लागली त्याला त्यामुळे आता त्याला जेवण चारते मम्मीनं. हे आहे संचेसाठी. ओ माय गॉड लेग पीस. लेग पीस आहे संचेसाठी. आणि इथं आहे आमच्यासाठी ग्रेव्ही. आणि ग्रेव्ही ना हात लावू नको. हात स्वच्छ आहे का पहिला. आणि गॅस अजून कमी ह्याच्यावर चालूच आहे. असं स्टीम अशी थोडासा वास आहे बघा. थोडीसा असा धूर निघायला लागलाय. असा वास पण यायला लागलाय. आता जोपर्यंत असा घरभर असा वास सुटत नाही ना तोपर्यंत गॅस काही बंद करायचा नाही है ना. तर संचित आता जेवण चारून घेते मी. भाकरी आणि चिकन. हात लावू नको. चपाती पण घेतली थोडी. घेत आटते चल. संचितने कपडे घातले नाही संचित. आता सोन्यासारखं आहे की तुम्ही. आणि तिची काय गरज आहे. फॅन चालू करू नको होते गरम. कलर पांढरा दे पाहिजे होता. त्या माणसाने कलर दिला नाही व्यवस्थित आहे ना. चांगल्याचा विषय नाही. पांढरा पाहिजे होता कलर. पूर्ण घरात लय भारी वाटलं असतं. कसं खाते पप्पाला केक खावा ठरलाय. थोडा थोडासा के नुसता हात कर काय बिर्याणीच दाखवलं बघ. एकच साईड निघे. हा हा झाली का जाम. बिर्याणी अशी तुला त्या दिवशीच सांगितलं होतं आता उलट मलाच सांग. कसा आहे केक बाळा. देऊ अजून एक आणि हे
आज वाढदिवस लय आहेत, हं? सगळ्यांचा वाढदिवस आहे आज.